त्यापैकी आव्हाने क्रमांक आहेत तांत्रिक जटिलता म्हणजे टेक्निकल कॉम्प्लेक्सिटी. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की जिथे क्वांटम संगणक आणि पारंपरिक संगणक किती भिन्नता आहे. त्यामुळे क्वांटम संगणकामध्ये वापरले जाणारे क्यूबिट्स अतिशय महाग असतात आणि ते फार नाजूक असतात. त्यामुळे त्यांचं प्रोग्रामिंग फार अवघड असतो. ही माझी पहिला मुद्दा. 2. सायबर सुरक्षेवरील धोका म्हणजे सायबर सिक्युरिटी रिस्क. आता बघा, आजचे क्वांटम कम्प्युटर इतके शक्तिशाली असतील की ते आजची सर्व सुरक्षा पण उद्या सहज पडू शकते. त्यामुळे ब्रेकिंग, राष्ट्रीय सुरक्षा, वैयक्तिक गोपनीयता यांच्यावर गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. 3. नैतिक व कायदेशीर प्रश्न. आता बघा, क्वांटम तंत्रज्ञानाचा मोठा गैरवापर म्हणजे मोठ्या प्रमाणात डेटा चोरणे किंवा निर्णयांमध्ये मानवतेचा अभाव किंवा युद्धांमध्ये याचा वापर होऊ शकतो. आणि क्वांटम टेक्नॉलॉजीचा वापर इतका भयानक होऊ शकतो की ते युद्ध म्हणजे फार भयानक होऊ शकतं. त्यामुळे यासाठी विविध कायदे नियमांची आवश्यकता आहे किंवा गरज आहे. त्यानंतर शिक्षण आणि मानव संसाधनांची कमतरता. तरच आपण लॅक ऑफ स्किल ऑफ वर्कफोर्स असंच म्हणतो. बघा, आजही क्वांटम फिजिक्स, क्वांटम कोडिंग यासारखे जे विषय आहेत ते बहुतेकांसाठी गूढ आहेत. यासाठी विशेष शिक्षण व प्रशिक्षणाची गरज आहे, पण ते आज नाही का फार थोड्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे हे जे मानव शिक्षण, मानव संसाधनांची कमतरता फार थोड्या प्रमाणात आहे. त्यानंतर AI आणि क्वांटम यांचे एकत्रित आव्हान. बघा, जेव्हा AI आणि प्लस क्वांटम ट्री जेव्हा एकत्र येतील तेव्हा माणसाच्या समजापलीकडच्या प्रणाली तयार होतील आणि यामुळे काय होईल, मनुष्यामध्ये नैतिकता, पारदर्शकता कमी होईल आणि त्यामुळे यांना सामोरे जाणं आपल्याला धोकादायक ठरेल. त्यानंतर सगळ्यात शेवटचा मुद्दा मी मांडते, वेटिंग डिजिटल डिवाइड म्हणजे क्वांटम युगातील एकत्रित आव्हान. बघा, आता काय होतं, दोन देशांमध्ये एखाद्या टेक्नॉलॉजी कशी ही करायची त्यामध्ये काय होतं, चढाओढ लागते. त्याचमुळे विकसित देश आणि विकसनशील देशांमध्ये टेक्नॉलॉजी गॅप म्हणजे तंत्रज्ञान दरी निर्माण होईल आणि यामुळे काय होईल, समाजात असमानता निर्माण होईल. त्यामुळे असेच काही आव्हाने या क्वांटम युगाने आपल्या समोर ठेवलेले असते. म्हणतात ना, जिथे काही आवश्यकता संभाव्यता असतात तिथे काही आव्हाने असतात. तसेच हे आव्हाने बघा, भविष्य कोणालाच ठरवता येत नाही, पण ते घडवता येतं. आणि क्वांटम तंत्रज्ञान अशी नवसंशोधनाची दिशा आहे की जिथे अनिश्चिततेच्या अंधारात एक ज्ञानाचा प्रकाश शोधला जातो. आज आपल्याकडे संधी आहे, ज्ञान आहे, फक्त गरज आहे ती जागृतीची. त्यामुळे ही क्रांती, ही ऊर्जा, हा शोध विज्ञानाच्या सगळ्याच वापरासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण लावूया. धन्यवाद. ओके, डन.